चिखली शहरामध्ये श्री रेणुका देवीची यात्रा महोत्सवाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. शिवानीताई शिंदे आहेत. तर या ठिकाणी आज या ठिकाणी दूध कीर्तन सेवा दिलेली आहे. काय सांगणार, कसं वाटते तुला? खूप छान वाटते. अच्छा, बरं, आज या ठिकाणी रडू नको बाळा मी पाण्याला जाते ही तुमची जी गवळण आहे, ती गवळण अख्ख्या महाराष्ट्राने या ठिकाणी बघितलेली आहे. त्या संदर्भामध्ये काय भावना होते काय? खूप छान वाटते की ज्ञानोबारायांनी माझ्यावरती कृपा केली आणि ती गवळण पूर्ण महाराष्ट्राने ऐकली. बरं सर, काय सांगणार आपण? या ठिकाणी महाराज या ठिकाणी एक चिमुकली आहे आणि तिने सुंदर असं कीर्तन केलेलं आहे. आमची जिजाऊ कन्या म्हणण्यास हरकत नाही, वारकरी संप्रदायाचं बाल वैभव म्हणण्यास हरकत नाही. आमची कुमारी शिवानीताई शिंदे हिला घडवण्यासाठी खऱ्या अर्थानं सुदाम महाराज हिंगे यांनी या ठिकाणी खूप प्रयत्न केले. असे लेकरू कुळे कन्यापुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा हे घडवलं. आणि खरंच रडू नको बाळा फेम आमची शिवानीताई आपल्या चिखली नगरीमध्ये आली. या यात्रा महोत्सवाची शोभा वाढवलेली आहे. आपल्या या चिखलीला एकदा पदस्पर्श झाला आणि रेणुका मातेचा ह्या वैभव वाढलेला आहे. प्रत्येक जणीला दूरदर्शनच्या माध्यमातून पाहत होतं, पण आता आपल्या आरबी लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आमची शिवानीताई या सर्वांच्या समोर साथ द्यावी या ठिकाणी विनंती करतो. अशा पद्धतीचे भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी होणार आहे. ते बघण्यासाठी या ठिकाणी कुठेतरी कानावर शब्द हाताळण्यासाठी या ठिकाणी आपण यावं अशी विनंती सुद्धा या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून होत आहे. आपला ही जी भारतीय संस्कृती आहे, भारतीय संस्कृती जपण्याचं काम या ठिकाणी हरिभक्त परायण कीर्तनकार या ठिकाणी भारुडकार असतील, या ठिकाणी कथाकार असतील, हे करत आहेत. आणि तोच या ठिकाणी वारसा घेऊन आज या ठिकाणी शिवानीताई शिंदे सुद्धा या ठिकाणी काम करत आहे. त्यांना पुढील वाटचाली या ठिकाणी खूप खूप आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.